कोकण महाराष्ट्रातलं निसर्ग सौंदर्याने नटलेलं ठिकाण आणि याच कोकणात दडलेलं आहे अश्मयुगीन माणसाचं रहस्य. 2.25 लाख दगडी हत्यार आता आम्हाला ते गुहेतनं मिळाली. ज्याने कुणी चित्र कोरली तो खरा कोकणी आहे. तू अनेक वर्ष कातळ शिल्पांवर काम करतोय, जवळपास 9 वर्ष. तर कातळ शिल्प म्हणजे काय? ते उमरे नावाच्या गावात गेलो होतो आम्ही आणि 70 लोक काठ्या घेऊन आमच्या अंगावर यायला लागले. सांगितलं, म्हटलं असं असं कातळ शिल्प आहे. काय कातळ शिल्प? आमच्या आजान कोरला आणते, काय काम नसायचं, मग बसल्या बसल्या कोरला रांडेजान, असं या भाषेतच बोलला तो. एक शिंगी गेंडा जो आत्ता फक्त आणि फक्त आसाम मध्ये अस्तित्वात आहे. एकेकाळी तो गेंडा कोकणात अस्तित्वात असावा असं वाटतं. अश्मयुगीन माणूस हा पश्चिमेकडनं आला, पण कातळ शिल्प जर कोकणातच सापडत असतील तर मग ह्या थेरीला आपण छेद देऊ शकतो. एक इराणचा माणूस होता, 75-80 वय होतं, तो एकटा आला होता. आम्हाला असं होतं की काय येतात ही लोक एवढा खर्च करून फक्त हे चित्र बघण्यासाठी. गटाराचं काम चालू होतं. तो जेसीबी ड्रायव्हर जो होता त्याला ऑलरेडी एरियल व्ह्यू होता आणि त्याने त्या अँगलने बघितलं की समोर काहीतरी मानुष्याकृती कोरलेली आहे जी नॉर्मल पेक्षा खूप मोठी आहे आणि त्याला ताप भरला. एका मायनिंगचं काम कातळ शिल्पामुळे थांबलं आणि तो संघर्ष एवढा विकोपाला गेला की मराठ्यांच्या डोक्यावर बंदूक ठेवली गेली होती की तुम्ही हे का करताय. कोकण म्हटलं की समुद्र, आंबे, नारळ, सुपारी आपल्याला एवढंच आठवतं. पण या समुद्र काठावर असं काही दडलंय जे हजारो वर्षांपूर्वी कातळावर कोरून ठेवलंय. नमस्कार, मी अमोघ वैद्य आणि स्वागत करतो तुमचं वैचारिक किडाच्या ऐतिहासिक गप्पांमध्ये. मंडळी, कातळ शिल्प गूढ, रहस्यपूर्ण आणि प्राचीन, आजही तशीच टिकून असलेली या कातळ शिल्पांबद्दल आपण जाणून घेणार आहोत ऋत्विज आपटे यांच्या बरोबर. ऋत्विज आपटे हे इतिहास अभ्यासक, आर्किओलॉजिस्ट आणि मुंबई विद्यापीठात आर्किओलॉजी शिकवतात. ऋत्विज, सगळ्यात पहिल्यांदा वैचारिक किडाच्या ऐतिहासिक गप्पांमध्ये तुझं खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तू अनेक वर्ष कातळ शिल्पांवर काम करतोय, जवळपास 9 वर्ष. पण अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कातळ शिल्प म्हणजे काय? कातळ शिल्प हा आता रूढार्थाने सगळ्यांना माहिती झालेला शब्द आहे. पण खरं तर आता जेव्हा आम्ही याचा टेक्निकल अभ्यास चालू केला, तांत्रिक ह्याच्यातनं, भाषेतनं जेव्हा त्याचा अभ्यास आम्ही चालू केला आर्किओलॉजिकली, तेव्हा आम्हाला असं झालं की याला कातळ शिल्प म्हणण्यापेक्षा त्याला एक वेगळा मराठी शब्द देणं अपेक्षित आहे, जो आम्ही कातळ खोद चित्र असं आता म्हणतो. पण तो लोकांमध्ये एवढा रुजलेला शब्द आहे कातळ शिल्प हा, की आम्ही हा फक्त तांत्रिक भाषेपुरताच मर्यादित ठेवला शब्द. आता त्यातला फरक मी सांगतो. एन्शियंट इंडियन रॉक आर्ट किंवा प्राचीन भित्तिचित्र ह्याचे 3 भाग पडतात. प्राचीन काळी माणसाने व्यक्त होण्यासाठी विविध गोष्टी केल्या. त्यातलं चित्र काढणं किंवा कोरणं ही खूप महत्त्वाची संकल्पना होती. त्याचे 3 भाग आहेत. एक म्हणजे पिक्टोग्राफ, म्हणजे त्याने भिंतीवर रंगानी चित्र काढली. भीमबेटका असू दे किंवा बुरजाहोम असू दे, अशा भरपूर साइट्स आहेत आपल्याकडे. दुसरा येतो पेट्रोग्लिफ, म्हणजे पेट्रा म्हणजे दगड आणि ग्लिफ म्हणजे कोरणं. उभ्या दगडावर कोरलेली चित्र म्हणजे पेट्रोग्लिफ. एडक्कल आहे, त्याच्यानंतर बुरजाहोम आहे. नॉर्थ ईस्टला आपल्याकडे अशा भरपूर साइट्स आहेत पेट्रोग्लिफ, कारण तिकडे आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे तिकडे त्यांनी अशी चित्र भरपूर काढलेत. आणि तिसरा येतो तो म्हणजे अर्थ फिगर्स किंवा जिओग्लिफ. ती भारतात आतापर्यंत कधीही अस्तित्वात नव्हती. ती पहिल्यांदा कोकणात आपल्याकडे मिळालेली आहेत. त्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे साऊथ अमेरिकेमध्ये जे पेरू देश आहे, तिकडे नाझका लाईन्स म्हणून एक प्रसिद्ध चित्रकलेचा भाग आहे. ती जी चित्र आहेत नाझका लाईन्स, त्याला जिओग्लिफ किंवा अर्थ फिगर्स म्हटलं जातं. ती 2.5 किलोमीटर लांब चित्र कोरलेली आहेत. बरं. आणि त्याच्यात विविध प्राणी आहेत, म्हणजे मांजर आहे, वानर आहे, काही भौमितिक आकृत्या आहेत. ते 2.5 बाय 3 किलोमीटर लांब अशी चित्र त्यात कोरलेली आहेत. तर जी आडव्या जमिनीवर कोरलेली चित्र आहेत त्याला जिओग्लिफ म्हणतात किंवा अर्थ फिगर्स. अर्थ आणि जिओ म्हणजे जमीन आणि ग्लिफिंग म्हणजे कोरणं. हे मुळात 3 भाग पडतात आणि चित्र म्हणजे पिक्टोग्राफ, हे 3 आहेतच. आणि त्यातलं आपल्याकडे कोकणात जे दिसतं ते जिओग्लिफ. पूर्ण भारतात जिओग्लिफ पहिल्यांदा आपल्या कोकणात मिळालेली आहे. आतापर्यंत भारतात जिओग्लिफ कुठेही मिळालेली नव्हती. क्या बात आहे. पण मग ही कशी असतात? आता तू म्हटलास की अश्मयुगीन काळात माणसाने व्यक्त होण्यासाठी हे केले. मग याचा काळ किती मागे जातो? आतापर्यंत जगाच्या दृष्टिकोनातून आपण बघायला गेलो तर सगळ्यात जुनं चित्र आहे ते इंडोनेशियामध्ये मिळालेलं आहे.
40,000 वर्षापूर्वीचं माणसाने कोरलेलं एक चित्र आहे. आणि एक कला किंवा एक्सप्रेशन बघायला गेलो तर 4,00,000 वर्षापूर्वी अमेरिकेतल्या एका भागात उत्खननात एक शिंपला मिळाला होता त्यांना. त्या शिंपल्यावर अशा झिगझॅग लाईन काढलेल्या आहेत. काही उभ्या आहेत, काही आडव्या आहेत. त्याचं डेटिंग 4,00,000 वर्ष आहे. बर. म्हणजे आणि ते डेलिबरेट माणसाने केलेलं आहे जाणून-बुजून हे त्या शिंपल्याकडे बघितल्यावर आपल्याला कळतं. तसा शिंपला साधारणतः एक 15 सेंटीमीटर वगैरे लांबीचा असेल. सो तेव्हापासून माणसाची बौद्धिक विकास हा चित्रकलेच्या माध्यमातून किंवा काहीतरी कोरण्याच्या माध्यमातून एक्सप्रेस व्हायला माणसाने सुरुवात केली होती. आणि सगळ्यात जुनं जसं म्हटलो, की 40,000 वर्षापूर्वीचं इंडोनेशियामध्ये आहे. फक्त अंटार्क्टिका आणि आर्क्टिक सोडल्यास सगळ्या खंडांमध्ये, सगळ्या देशांमध्ये आपल्याला माणसाने काढलेली चित्र किंवा कोरलेली चित्र आपल्याला दिसतात. पण मग ही आता आपण चित्र म्हणजे तू म्हटलास तसं की ती हो, भिंतीवरची झाली. हो. ही जी जमिनीवर, पृथ्वीवर काढलेली चित्र आहे, ही नक्की असतात कशी? ती तुम्हाला पूर्णपणे हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या जमिनीवर कोरलेली असतात. आता ते जेव्हा आम्ही सुद्धा शोध घ्यायला सुरुवात केली, तेव्हा आम्हाला काही ते एवढं मोठं चित्र आहे किंवा काय आहे आम्हाला कल्पना नव्हती. आम्हाला लिटरली एक छोटीशी लाईन दिसायची. बरं. आम्हाला पहिल्यांदा तोही प्रश्न पडला, की हे नॅचरली झालेलं आहे का मॅन आहे? कारण कोकणातला जो दगड आहे जांभा, तो मुळात सच्छिद्र आहे. त्याला पोरॅसिटी भयंकर आहे. आणि कोकणातला पाऊस खूप पडतो. त्यातनं तो वाहून जाताना बऱ्यापैकी हा दगड शिजवत जातो. त्यामुळे आम्हाला तोही प्रश्न होता, की ही जे लाईन्स कोरलेल्या आहेत किंवा ही जी लाईन आहे, ती माणसाने कोरलेली आहे का निसर्गतः काहीतरी पाणी वाहून, माती साठून झालेली आहे? सो आम्हाला सुद्धा चित्र मिळताना पहिल्यांदा छोटीशी लाईन दिसायची. मग आम्ही ते साफ करत जायचो. मग आम्हाला ओके, हे असं चित्र आहे. असं 2 दिवसांनी कळायचं. कारण ती माती, ते गवत, ते सगळं साफ करायला बराच वेळ लागायचा. कुठं-कुठं सापडली? अ, आत्तापर्यंत आम्ही रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा आणि गोवा इथपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. आणि तिथे 200 पेक्षा जास्त ठिकाणांवर 2,500 चित्र आपल्याकडे आई शप्पथ! कोकणात सापडलेली आहेत. आणि आत्ता माझा एक सहकारी आहे जो कर्नाटकला काम करतो. त्याला सुद्धा तिकडे मिळालेली आहेत. आणि माझे एक प्रोफेसर आहेत केरळमध्ये काम करतात. त्यांना केरळमध्ये ही चित्र मिळालेली आहेत. सो जवळपास भारताची पूर्ण पश्चिम किनारपट्टी जिथे हा जांबा म्हणजे लॅटराइट स्टोन आहे, त्याची पठारं आहेत. तिथे ही चित्र कोरलेली आहेत. काय-काय आहेत ती चित्र? कोकणात आत्तापर्यंत आम्हाला 2,500 चित्र डॉक्युमेंट केल्यावर त्यात खूप विविधता दिसली. म्हणजे प्राण्यांचं अंकन आहे. भरपूर भौमितिक आकृत्या आहेत. म्हणजे त्याच्यात सर्कल काढलाय, कुठे लाईनच काढली चौकोन काढलाय आणि काय-काय केलंय. त्याच्यानंतर एक सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे आम्हाला चौकोनी उठावदार चित्र, म्हणजे स्क्वेअर रिलीफ पॅटर्न असं आम्ही त्याला म्हणतो. अशी 11 बाय 12 मीटरचं सगळ्यात मोठं चित्र आम्हाला त्या प्रकारचं मिळालेलं आहे. बरं. की त्याला बॉर्डर लाईन आहे, ती अशी सापासारखी वेवी आहे आणि त्याच्या आत 4 त्याने चौकोन वेगवेगळे केलेले आहेत. एक उभी, आडवी असं प्लस सिम्बॉल करून 4 वेगवेगळे त्याच्यात क्वाड्रंट्स आहेत. तशा चौकोनी उठावदार रचना आहेत. त्याची खोली ही 3.5 इंच आहे. बापरे! त्याच्यानंतर प्राण्यांचं अंकन आहे, मनुष्याकृती आहेत. त्याच्यानंतर अशा अनेक चित्र आहेत, ज्याचा आम्हाला काही अर्थच लागत नाहीये, हं. की बाबा हे माणसाने का केलं? हे आम्हाला सुद्धा अजून माहिती नाही. आणि एखाद्या कलाकाराने हे का कोरलं? हे त्याला बरोबर. विचारलं म्हटल्यावर तोही सांगू शकेल अशातला काही भाग नाही. तू आता म्हटलास आपण टप्प्या-टप्प्याने जाऊयात, कारण जवळपास 2,000 आहेत. आपण सुरुवात करू प्राणी, पक्षी, कीटक असतील ते. तर कुठले-कुठले प्राणी दिसतात आणि त्याचं महत्त्व काय? वेगळेपण काय? अ, आपल्याकडे प्राणी खूपच वेगवेगळे दिसतात. म्हणजे जे आता कोकणात दिसतात ते आहेतच. म्हणजे सिवेट, उदमांजर किंवा उद फॅमिली जी असते ते हं. दिसतात. हरिण वर्गातले प्राणी आहेत. मग त्यात सांबार, चितळ, हं. हॉग डिअर, बार्किंग डिअर हे सगळं दिसतं. घोरपडी, मगरी, वाघ, बिबट्या, मोर, ईगल फॅमिली, मग इग्रेट फॅमिली म्हणजे बगळा ह्या फॅमिलीतले पक्षी दिसतात. आणि ह्याच्याच बरोबरीने प्राण्यांमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हत्ती दिसतो आणि एकशिंगी गेंडा दिसतो. जो आत्ता फक्त आणि फक्त आसाममध्ये अस्तित्वात आहे. बरोबर. बाकी जगात एकशिंगी गेंडा आत्ता कुठेही अस्तित्वात नाही. पण त्याचं चित्र आपल्याला कोकणात 10 ठिकाणी दिसतं. म्हणजे कदाचित एकेकाळी तो गेंडा कोकणात अस्तित्वात असावा असं वाटतं. त्याच्यानंतर पक्ष्यांचं बघायला गेलं तर फाल्कन फॅमिलीतले काही पक्ष्यांचं अंकन दिसतं, जे उडताना दाखवलेत. म्हणजे बरं. पक्षी उडताना जसा आपल्याला दिसतो, त्याचे 2 पंख पसरलेले आहेत, त्याची चोच पुढे आहे, शेपटी मागे आहे. तसं चित्र आपल्याला दिसतं. बरं त्याची साईज तर खूपच ह्यूज आहे. म्हणजे 36 फुटाचं ते पक्ष्याचं चित्र आहे. बापरे! आता एवढा मोठा पक्षी होता का हे तू विचारशील, तर एवढा मोठा पक्षी आपल्याकडे कधीही अस्तित्वात नव्हता. बरोबर.
किंवा हत्ती जो आहे, आत्तापर्यंत सगळ्यात मोठं चित्र जे आम्हाला मिळालं ते कशेळी गावात आहे, राजापूर तालुक्यामध्ये आहे. ते हत्तीचं चित्र आहे. ते 18 बाय 13 मीटर म्हणजे 55 बाय 40 फुटाचा हत्ती आहे. बापरे! हे जवळपास बघायला गेलं तर 5 मजल्याची बिल्डिंग झाली. कारण आत्ता बिल्डिंगचा एक मजला 10 फुटाचा तरी असतो. तर जवळपास 5 मजल्याची बिल्डिंग होईल एवढा उंच हत्ती आपल्याकडे कोरलेला आहे. त्या हत्तीच्या आत अजून 100 प्राणी आहेत. त्यात अरे, शार्कपासून वाईल्ड बोअरपासून वानर हे सगळे आहेत हत्तीच्या पोटात हत्तीच्या पोटात. काही कारण वेगळं? आता पुन्हा एकदा, की एवढा मोठा हत्ती कधी होता का? तर हं. तो नव्हता. 100% नव्हता. पण ही एक आपली भीती असते किंवा आपलं एक सायकॉलॉजिकल हे आहे, की जेव्हा आपण एखादी गोष्ट घाबरून बघतो किंवा घाबरतो त्या गोष्टीला किंवा आपण त्याला रिस्पेक्ट देतो, तेव्हा ती आपण खूप ग्रँड लेव्हलला बघतो. जसं की आता आपण देव उदाहरण घेऊया. देव हा माणसापेक्षा वेगळा आहे दाखवण्यासाठी आपण काय करतो, की त्याला 4 हात आहेत, हं. 2 डोकं आहेत. असं काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतो. सेम गोष्ट त्याने हे चित्र काढताना केलंय, की बाबा मी ह्या प्राण्याची शिकार करू शकत नाही किंवा हा प्राणी या जंगलातला सगळ्यात मोठा आहे. हे दाखवण्यासाठी त्याने तो एवढा ग्रँड दाखवला नाही. की त्याच्या पोटात एवढे प्राणी एवढे बसतात. सगळे प्राणी त्यांची बसतात. शक्ती एकत्र करून. आणि कोकणातल्या चित्रांचं हे वैशिष्ट्यच आहे, की आत्तापर्यंत इतर ठिकाणी एवढे मोठे चित्र कुठेही मिळाले नाहीयेत. हं. तर इकडचे जे प्राणी आहेत किंवा ज्या मनुष्याकृती आहेत किंवा जेही काही चित्र आहेत, ती आयदर लाईफ साईज आहेत. म्हणजे जेवढा हत्ती असतो किंवा जेवढा गेंडा असतो तेवढी आहेत किंवा त्याहून जास्त आहेत. छोट्या आकाराची चित्र आपल्याकडे कुठेही नाहीयेत. आता गेंडा आहे आपल्याकडे जो म्हटलो एकशिंगी गेंडा. त्याची सगळ्यात मोठी फिगर रत्नागिरी तालुक्यातल्या देऊळ गावात आहे. 24 फुटाचा गेंडा आहे. बरं आणि गंमत म्हणजे एवढं मायन्यूट ऑब्झर्वेशन आहे त्यांचं, की त्यांनी चित्र कोरताना फार नीट निरखून, पारखून ती चित्र कोरलेली आहेत. तर तो गेंडा मोशनमध्ये आहे. तो बरं. हलतोय किंवा धावतोय. त्याचा पुढचा पाय मुडपलेला आहे. मागचा पाय थोडा मुडपलेला आहे. त्याची शेपटी ताठ आहे. प्राण्यांची शेपटी तेव्हाच ताठ होते, जेव्हा ते कॉन्शियस असतात, की बाबा कोणीतरी माझ्याकडे बघतंय किंवा मी कोणाकडे तरी धावत चाललोय. अशा ह्याच्यातनं जेव्हा प्राण्यांचं एक मोशन असतं, तेव्हाच त्यांची शेपटी ताठ होते. आणि आम्हाला सुद्धा प्रश्न होता, की एकशिंगी गेंडा इथे होता का? आणि हे जे चित्र आहे ते मेमरी ड्रॉइंग तर नाही ना? म्हणजे कुठेतरी तो बघून आलाय माणूस. त्याने बघितला ना गेंडा आणि इथं येऊन मग त्याने तो गेंडा कोरला. त्याला आपण मेमरी ड्रॉइंग म्हणतो. तसं नाही ना ते. म्हणून मग आम्ही काही कलाकारांना घेऊन गेलो होतो. आमच्याकडे पर्यटक म्हणून सुद्धा येतात काही लोकं. त्यातले काही कलाकार निघाले. माझे प्रोफेसर आहेत त्यांना घेऊन गेलो, जोगळेकर सर वगैरे. ते म्हटले, की हे मेमरी ड्रॉइंग 100% नाहीये. की हा माणूस ह्या सगळ्या प्राण्यांना दररोजच्या अधिवासात बघतोय आणि मग ते कोरतोय. त्याशिवाय एवढं मायन्यूट कार्व्हिंग तिथे होऊ शकत नाही. कारण आत्ता सुद्धा तुला मला सांगितलं, की एक हत्ती काढ. तर आपण हत्ती फार आठवून-आठवून जो काढू तो बेसिक असेल करेक्ट. आणि असं चित्र ती नाहीयेत. त्यांनी ती शेपटी दाखवणं, काही-काही ठिकाणी फेलिक दाखवलाय. म्हणजे त्यांचा पेनिस प्राण्यांचा दाखवला गेलाय तिथे, की हा मेल आहे. हो. हे डिपिक्ट केलेलं आहे त्याने. हे तुम्ही आठवून किंवा अशा ह्याच्यातनं नाही करू शकत. ते बरोबर. तुम्ही दिसतंय, तुम्ही बघताय तेव्हाच हे तुम्हाला होऊ शकतं. सो हे असे फार इंटरेस्टिंग चित्र आपल्याकडे दिसतात किंवा इंडियन टस्कर्स आहेत. आणि ती एक वेगळीच घटना आहे, की भारतातल्या मेल हत्तींना दात असतात. फिमेल हत्तींना दात नसतात. हं. तसे आपल्याला दोन्ही चित्र दिसतात. बरं. 3 ते 4 ठिकाणी आपल्याला दात असलेले हत्ती आहेत आणि उरलेल्या ठिकाणी हत्तींना दात नाहीयेत. तिथे आपण आयडेंटिफाय करू शकतो, की ही फिमेल आहे आणि हा मेल आहे. क्या बात है! बरं गंमत म्हणजे जिथे फिमेल आहे, तिकडे छोटे हत्ती पण दाखवलेत, हं. की जो हत्तींची झुंड असते किंवा त्यांचा कळप असतो, त्या छोटे हत्ती असतात ते दाखवलेत त्यांनी तिथे. आणि ते मादीबरोबरच असतात. ते नराबरोबर हत्ती सहसा राहत नाहीत. ते त्यांनी दाखवलंय. सो कुठे ना कुठेतरी त्या माणसानी हे असं बघितलेलं आहे त्याचं चित्र. बरं आणि अजून एक गंमत म्हणजे प्राण्यांचं जे अंकन आहे, चित्र आहे, ती सगळी साइड अँगलला आहेत. चेहऱ्यापर्यंत जरी 4 पाय असले, तरी 2च पाय दिसतात. पण चेहरा फ्रंट अँगलला आहे. हो. त्यामुळे ठसा कान 2 त्याच्यात. दिसतात. हां. हो. कान 1 नाही दिसत. सगळीकडे, सगळ्या प्राण्यांमध्ये हे एक आहे आणि हे अख्ख्या वर्ल्ड वाईड कॉमन आहे. म्हणजे असं फक्त इथेच आहे अशातला भाग नाही. मग आता वरचे आकाशातले झाले, जमिनीवरचे झाले. आता पाण्यातले कुठले-कुठले? पाण्यातले आपल्याला शार्क दिसतात. स्टिंगरे म्हणजे त्याला कोकणात आम्ही वाघळी मासा म्हणतो, ते हं. दिसतात. आणि असंख्य माशांच्या आकृत्या आहेत. बरं. ते प्राणी नक्की कोणते आहेत, काय आहेत किंवा माशांची स्पेशी कोणती आहे, हे कळणं खूप कठीण आहे. काही
स्पेशी आम्हाला कळल्या. काही जाती कळल्या आम्हाला, की हा सनफिश आहे, हं. हा शार्कच आहे, हा हॅमरहेड शार्क आहे, बापरे! हा स्टिंगरे आहे आणि स्टिंगरेसारखा प्राणी अजूनही माणसं पकडतात. शार्कही पकडतात आणि खातात. हं. पण शार्कसुद्धा लाईफ साईज आहे. म्हणजे 7 फुटाचा शार्क आहे. जेवढा असतो तेवढा शार्क आहे. आणि सनफिश नावाची एक जमात आहे. ती खूप डीप सी असते किंवा शार्कसुद्धा बऱ्यापैकी डीप सी असतो. हं. सो आम्हाला तोही प्रश्न होता, की एवढे खोल समुद्रातले मासे ह्याने इथे कोरलेन कसे किंवा त्याने बघितलेन कसे? सो जेव्हा आम्ही मरीन बायोलॉजिस्टना विचारलं, की "हे काय? असं कसं होऊ शकतं?" तेव्हा त्यांच्याकडनं आम्हाला गोष्ट कळली, की हे जे डीप सी प्राणी क्रीचर्स आहेत ना, ते ब्रीडिंगच्या वेळी किंवा त्यांच्या प्रजननाच्या वेळी ते खाडीकडे येतात. अंडी घालायला किंवा ते प्रजननाची क्रिया पूर्णत्वास न्यायला ते खाडीकडे येतात. आणि खाडीकडे आले असतील, तर डेफिनिटली ह्या माणसाने त्यांना बघितलेलं आहे. कदाचित त्यांची शिकारही केली असेल त्याने. त्यामुळे त्याला त्यांचं अंकनसुद्धा करणं खूप सोपं आहे. मगर वगैरे पण म्हटलंस तू. मगरही आहे सेम परत अशीच. मगरीला सुद्धा त्याने वर्ण बघितलं नाही. त्यामुळे 4 पाय, शेपटी लांब, घोरपड आहे आणि अजून एक गंमत म्हणजे खेकडा पण मिळाला आम्हाला. बरं. आणि आम्ही एका ठिकाणी काम करत होतो आणि सिंधुदुर्गामध्ये देवगड तालुक्यात तळे बाजार नावाचं गाव आहे. तिथे आम्ही काम करत होतो आणि आम्हाला रेफरन्स लागला, की इथे साईट आहे. म्हणून आम्ही खरं तर त्या दिवशी आमचा ब्रेक होता उत्खननातनं. पण म्हटलं आता साईटचा रेफरन्स लागला तर जाऊया म्हणून तिकडे गेलो. साफसफाई केली. तर आंब्याची बाग आहे. त्या खेकड्याचा थोडासा पार्ट आंब्याच्या खालती गेलाय. फॉर्च्युनेटली त्या माणसाने ब्लास्टिंग करून ती बाग लावली नाही. वरच्या वरती दगड आणि हे करून त्याने लावलेला आहे. त्यामुळे तो खेकडा असेल, पण आम्ही तो पूर्ण एक बाजू साफ नाही करू शकलो. 70% खेकडा आम्ही साफ केला. अरे! तो प्रचंड मोठा आहे. 8 बाय 7 मीटरचा खेकडा आहे तो. आई शपथ! ते एवढा मोठा खेकडा असेल का? तर तो 100% नाही. पण असं का? हा परत प्रश्न पडतो. कारण खेकडा हे कोकणातलं स्टेपल फूड आहे. कुर्ली म्हणतो त्याला आम्ही, की कुर्ली खातात लोकं. तो खेकडा इझिली अवेलेबल आहे. मग त्याला हे एवढ्या मोठ्या प्रमाणात खेकडा का दाखवावासा वाटला? एवढा मोठा खेकडा तेव्हा खरंच होता का? तर नाही. पण त्या खेकड्याला पण त्याच्या नांग्या दिसतात, 8 पाय दिसतात. म्हणजे आम्हाला असं झालं, की एवढा मोठा खेकडा जर खरंच त्या माणसाने मारला, तर त्यांची 7 दिवसाची जेवणाची सोय झालीच आहे जवळपास. अरे! पण तर एकच फिगर आहे खेकड्याची. अजून कुठे आम्हाला कोकणात खेकडा नाही दिसला एवढ्या मोठ्या साईजचा. सो उभयचर सी टर्टल्स आहेत. आणि जे परत एकदा जेवढं असतं कासव तेवढंच आहे. ते समुद्री कासव 6 फुटाचं असतं. हं. 6 फुटाचं समुद्री कासव आहे. छोटं नाहीये. सो परत तेच समुद्री कासवंसुद्धा अंडी घालायला किनाऱ्यावर येतात. हं. तिथे त्याने बघितलं असणार. तिथे त्याने बघितलं असणार त्यामुळे त्याने कोरलं. मग याने पर्यावरणाचा काय अंदाज तुम्हाला बांधता येतो? आता जेव्हा गेंडा किंवा एक आपल्याकडे फिगर आहे ती पाणघोड्याशी पण फार मॅच होते. हं. आता पाणघोडा आहे का नाही अजून नक्की नाही झालंय. पण गेंडा, पाणघोडा, हत्ती, वाघ, पट्टेरी वाघ हं. ह्या सगळ्या प्राण्यांना जे वातावरण लागतं किंवा त्यांना जे पर्यावरणाचं हे लागतं ते ग्रासलँड्स किंवा मार्शी लँड्स लागतात. तिथे सवाना आहे असं हं. मोठी-मोठी गवत आहे, चिखल आहे, असं त्यांना लागतं. सो कधी काळी कोकणात हे अशा प्रकारचं वातावरण असावं असं वाटतं. म्हणजे त्याला आम्ही अर्ली होलोसिन पिरियड म्हणतो. साधारणतः इसवी सन पूर्व 10,000 ते 11,000 च्या आसपास. जेव्हा शेवटचं आईस एज हं. जगभरातलं संपलं, तेव्हा हा अर्ली होलोसिन पिरियड स्टार्ट झाला. ओके. असे जवळपास 450 आईस एजेस अख्ख्या जगात येऊन गेले होते. हं. शेवटचं ते होतं. आत्तापासून 12,000 वर्षापूर्वीचं. बरोबर. त्याच्यानंतर अचानकपणे पृथ्वीवर उष्णता वाढली, पाऊस वाढला. असं ते सगळ्या आईस एज संपल्यानंतरच्या अनेक घटना झाल्या. त्या कालखंडात भारताच्या किनारपट्टीला हे वातावरण असावं असं वाटतं. त्याला पुरावा देणारं एक काम आगरकर संस्थेने केलेलं आहे. हं. दापोलीमध्ये एका विहिरीचं उत्खननाचं काम चालू होतं आणि त्यांना एक फॉसिलाइज्ड पान सापडलं. त्याचं डेटिंग त्यांनी केलं. ते साधारणतः 35,000 ते 20,000 या कालखंडातलं आलं. बरं त्या पानाचं किंवा त्या वनस्पतीचं वैशिष्ट्य असं आहे, की ते फक्त जिथे लेक लँडस्केप आहे म्हणजे किंवा तलावाचा लँडस्केप आहे, अशाच ठिकाणी ती वनस्पती येते. बरं. आणि त्यांच्या रिसर्चनुसार कोकण किनारपट्टीत साधारणतः 40,000 ते 25,000, 20,000 या कालखंडात सगळ्या कोकण किनारपट्टीत ही वनस्पती होती आणि ही वनस्पती होती याचा अर्थ त्या काळी कोकण किनारपट्टीत तलावांचं साम्राज्य होतं. तलाव होते आणि जर अशी तळी असतील, असे तलाव असतील, तर ते गेंडा काय, हत्ती काय या सगळ्यांसाठी फार त्यांना हवं तसं हॅबिटॅट आहे. त्यांना हवं तसं पर्यावरण आहे. करेक्ट. आणि मग आत्ता जेव्हा आपण बघतो, तेव्हा ठाणे असू दे, पनवेल असू दे, पेण असू दे, रोहा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथे सगळीकडे आपल्याला तळी दिसतात अजूनही.
ते ठाण्याला तर तलावांचं शहरच म्हटलं जातं. हं. सो 100% तलावांचा हा भाग अजूनपर्यंत कुठे ना कुठेतरी कंटिन्यू झालाय. आता आपल्याकडे तलाव कमी उरलेत. त्याच्यावर आपण बऱ्यापैकी अतिक्रमण करून बिल्डिंग बांध हे केलंय. पण कदाचित त्या काळी अशा प्रकारचा लँडस्केप असेल आणि मग हे प्राणी तिथे राहू शकतात, असं वाटतंय. इतकी वर्ष ही चित्र टिकली कशी? याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तो दगड आहे, जांभा. जो मी म्हटलो, की केमिकली इनर्ट आहे तो. म्हणजे लिटरली चहा केल्यानंतर जो गाळ उरतो, हं. तो गाळ म्हणजे हा दगड आहे. त्याच्यात काहीच नाहीये. तो केमिकली इनर्ट आहे. पूर्णपणे ऑक्सिडाइज झालेला आहे. ते ऑक्सिडाइज होताना जो काही वायू बाहेर पडला, तो त्या सच्छिद्रतेमधनं बाहेर आलेला आहे. त्यामुळे त्याला भयंकर पोरॅसिटी आहे. कार्बन डेटिंग करता येत नाही याचं. काही नाही. पण त्यामुळे याचं एरोजन रेट कमी आहे. ह्याची झीज पटकन होत नाही. बरीच चित्र जी आहेत, ती सगळी एवढी वर्ष मातीखाली गाडलेली होती. हं. अगदी 1-1 मीटर वगैरे माती नव्हे, पण त्या चित्राच्या कार्व्हिंगमध्ये जेवढी माती बसते, तेवढी ती होती आत. त्याच्यावरती गवत यायचं, उन्हाळ्यात ते निघून जायचं, परत पावसाळ्यात ते यायचं. सो इनडायरेक्टली नैसर्गिकरित्याच त्याला प्रोटेक्शन होतं. आता आम्ही ते एक्सपोज केलेत, पण त्याचा एरोजन रेट खूप कमी आहे. बरं ती अशा ठिकाणी आहेत, जिथे माणसाचा हस्तक्षेप नाहीये. हं. जे आता मायनिंगच्या वरती होतोय, पण त्याच्या पलीकडे माणूस त्याच्यावरनं चालतोय, ट्रकच जातायत, गाड्याच जातायत, असं काही नाहीये. त्यामुळे टिकण्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण नैसर्गिकच आहे, की निसर्गानेच ती टिकवलेली आहेत. आणि आत्ता हळू-हळू तर राज्य सरकार संरक्षित स्मारकासाठी प्रयत्न करतंय. 7 संरक्षित स्मारकं म्हणून डिक्लेअर झाली सुद्धा. त्याच्या कन्झर्वेशनचं काम चालू आहे. आणि आता माणसांमुळे ते टिकून राहतील. तू म्हटलास की काही भूमितीय हो. शिल्प दिसतात. मग ती कुठली आहेत? आणि मग त्याचा काही संदर्भ लावता आला धार्मिक किंवा सामाजिक त्या अ, काळातल्या गोष्टींशी? भौमितिक रचना म्हणजे आपल्याला फार बेसिकपासून दिसतात. म्हणजे काही लाईन्स दिसतात, गोलाकार आहेत, चौकोन कोरलेत, आयत कोरलेले आहेत, कंगव्यासारख्या आकृत्या दिसतात. त्याच्यानंतर जे मी मगाशी म्हटलो, की उठावदार चौकोनी रचना दिसतात. त्या उठावदार चौकोनी रचनेच्या बाबतीत एक आम्हाला देवी असोळ नावाचं गाव आहे. तिथे त्या ह्याला पूजलं जायचं. हं. ते देवीची पालखी त्याच्यावरती ठेवली जायची. त्या चौकोनी उठावाच्या मधल्या ह्याच्यात एक छोटंसं भोक होतं. हं. तो भोकाभोवती दगड होता. तो गुरव त्या मंदिराचा यायचा. तो गुरव त्या भोकात हात घालून फुरसं बाहेर काढायचा. ते फुरसं देवीच्या अंगावरनं फिरायचं आणि मग ती पालखी देवळात जायची. अशी ती म्हणजे बरीच मोठी कथा आहे. मी थोडक्यात सांगितली. पण हल्ली ते दिसत नाही. हल्ली फुरसं-बिरसं तिथे राहत नाही. तर गावातल्या लोकांनी काय सांगितलं, की आता गुरुवात पॉवर नाही उरली. हं. म्हणून त्या फुरसं तिथे येत नाही. पण त्याच्यामागचं कारण हे आहे, की कातळ शिल्प प्रसिद्ध झाली. ते बघण्यासाठी लोकांचा तिथे ओढा वाढला आणि त्यामुळे तो जे फुरसं होतं किंवा ते तिथे राहणारी जी एक बायोडायव्हर्सिटी होती, ती राहिलीच नाही तिथे. त्यामुळं आपोआप त्या प्राण्यांचं तिकडनं पलायन झालं आणि तिथे ते आता होत नाही. पण अजूनही त्या लोकांची पालखी तिथे बसते. त्याला देवीचा मांड असंच म्हणतात किंवा त्याला सापड म्हणतात. ते रावणाची कथा तर फार इंटरेस्टिंग आहे देवाच्या कोटण्यातली. तिथे चुंबकीय विस्थापन आहे. म्हणजे त्या फिगरला जर आपण सेंटर पॉइंट धरला आणि 100 मीटरचं सर्कल काढलं, तर तिकडे कंपासवर नॉर्थ दिशा दिसत नाही. आणि ह्याचा जेव्हा 16 साली शोध लागला, तेव्हा काही आमच्या गावातले सहकारी होते आणि ते घाबरले, की असं कसं होतंय? एकतर कोकणात हे असं सगळं अंधश्रद्धा थोड्याफार आहेतच. भित्री लोकं आहेत मी म्हणेन. श्रद्धाळू आणि भित्री लोकं आहेत बिचारी. ते घाबरले सगळं बघितल्यावर आणि मग ते म्हटले, की भाई रिसबूड माझे सहकारी होते, धनंजय मराठे होते. त्यांना म्हटले म्हणे, "भाई नारळ ठेवूचा काय अडे? काहीतरी वेगळा." हं, हं, हं. म्हणून ते नारळ घेऊन आले. त्या रावणाला नारळ ठेवला आणि सांगितलं, की "बाबा काय असेल तर ते हे राहा." पण या ह्याच्यातनं काय झालं, ते चित्र प्रोटेक्ट झालं. हं. ते चित्र डिस्ट्रॉय होऊ शकत नाही आता. आणि त्याला रावण म्हणण्याचं कारण काय? तर देवाच्या गोठणे गावात भार्गवरामाचं खालती मंदिर आहे. अच्छा. मग खालती राम आहे, तर तो वरती रावण आहे. आणि मग रावण सीतेला पळवून नेत असताना सीतेने त्याला लाथ मारली आणि तो त्या विमानातनं पडला. तो पडला ते त्याचा ठसा उमटला 8 अच्छा. फुटाचा. असा तो रावण. अशा काही कथा नंतर मग माणसाने जोडल्या. पण त्याच्या पलीकडे धर्माचं काही दिसत नाही. कारण इट गोज बियॉन्ड रिलिजन आणि धर्म. म्हणजे हं. तेव्हा माणसाचा मूळ स्वभावच हा होता, की मला या निसर्गात सर्व्हायव्ह करायचं ऑब्व्हियसली जर गेंडा, हत्ती, वाघ, बिबट्या ह्यांच्यासारख्या प्राण्यांबरोबर माणूस राहत असेल, तर सर्व्हायव्हल हा त्याचा मूळ उद्देश होता. त्याच्या पलीकडे त्याला दुसरं काही नव्हतं. पण मग भौमितीय जे आकार आहेत, ते वेगळेपण काही किंवा त्यातनं वेगळं काही समजतं? नाही, ते खूप कॉमन आहेत. म्हणजे आत्तासुद्धा आणि भौमितिक रचना ह्या जगभरात खूप कॉमन आहेत. इव्हन आत्ता तू आणि मी आपण लहानपणी काही डायरेक्ट एलिमेंटरीचं फुटबॉल खेळणारी मुलं काढायला जात नाही. आपण पहिले 2 त्रिकोण काढणार,
मग मध्ये गोल येतो. त्या गोलाला आरे काढले की सूर्य झाला. मग ती मध्ये वेवी लाईन येते. मग ती नदी होते. सो तेच त्या माणसाने केलंय, की त्या दगडाचा अंदाज घ्यायला किंवा मी चित्र कोरू शकतो का? हे समजण्यासाठी त्याने आधी भौमितिक आकृत्या काढल्या, की आधी आपण त्रिकोण काढू, मग लाईन म्हणजे काढू. जसे आर्टिस्ट पहिले हे करताना हां, मग त्याच्यावर पुढे डूडलिंग आहे करते. ते थोडक्यात, की बाबा गेट टू नो युअर कॅनव्हास. हं. असं त्याने केलं असावं असं वाटतं. मग त्याला कॉन्फिडन्स आला, की आता थोडं वेगळं जरा एक वरचा स्तर जाऊया. मग तो हत्ती काढला. मग हत्ती गेंडा आला. गेंड्यानंतर मग त्या उठावदार रचना आल्या, ज्या 3.5 इंच डीप आहेत. असं हळू कुठेतरी त्याची डेव्हलपमेंट झाली असावी असं वाटतं. तू म्हटलास काही माणसांच्याही आकृती दिसतात. त्या कशा दिसतात? माणसांच्या आकृती पण सेम जसं प्राण्यांचं आहे तसंच. एकतर आहेत तेवढा माणूस किंवा त्याहून मोठा. हे इंटरेस्टिंग आहे. म्हणजे 4 फुटाचा ते 14 फुटाचा. अशा माणसांच्या व्हरायटी आपल्याला कातळशिल्पामध्ये दिसतात आणि त्यांच्या डोक्यांमध्ये पण फरक आहे. काहींचं डोकं चौकोनी आहे, काहींचं लंबगोलाकार आहे, काहींचं गोल आहे, काहींना मागे असा आंबाडा असल्यासारखा आहे, काहींना चोच आहे, काहींना कान आहेत. बरं. असे विविध अंकन आहेत. आणि फक्त त्यातनं पण आपल्याला मेल, फिमेल कधी-कधी ओळखता येतो. काही ठिकाणी फेलिक म्हणजे पेनिस दाखवलेला आहे, की हा मेल आहे हे कळू शकतं. काही ठिकाणी स्त्रीचं अंकन करताना कदाचित त्यांनी हिप पोर्शन थोडा बस्टी दाखवलाय, राउंडी दाखवलाय. हं. त्यामुळं मग ही फिमेल आहे असं जाणवू शकतं. असं काही ठिकाणी आपल्याला दिसतं. जसं खवण्याची मी सांगितलं. खवणा हा 14 फुटाचा आहे बरं. आणि 14 फुटाचा माणूस तुम्ही आता त्याला खावण्याच म्हणता. खवण्याच म्हणतो. कारण स्थानिकांमध्ये खवण्या हा प्रसिद्ध झालं नाव. मग आम्ही पण त्याला खवण्या म्हणतो. हं. त्याची कथा खूप इंटरेस्टिंग आहे आणि ती साईट मिळाली कशी? तिथे गटाराचं काम चालू होतं हं. आणि जे-सी-बी लावून खणणं चालू होतं. तो जे-सी-बी ड्रायव्हर जो होता, त्याला ऑलरेडी एरियल व्ह्यू होता. तो तसाही जे-सी-बीमध्ये बसून म्हणजे बऱ्यापैकी वरून बघत होता आणि त्याने त्या अँगलने बघितलं, की समोर काहीतरी मानुष्याकृती कोरलेली आहे, जी नॉर्मलपेक्षा खूप मोठी आहे आणि त्याला ताप भरला. तो जे-सी-बी 6 महिने तिथेच पडून होता. तो बापरे! जे-सी-बीचा मालकही आला नाही, काही झालं नाही. 6 महिन्यांनी तो जे-सी-बी नंतर काढला गेला. अजून सुद्धा तो खवणा तिथेच आहे. आई. आणि गटार थोडं साइडने केलेलं आहे त्याचं. सो लोकांना ती भीती वाटली, की 14 फुटाची आकृती, काहीतरी वेगळं आहे. मग हा कोणीतरी एलियन आहे का? आणि एलियनशी लोकं जोडतात, की बाबा एलियन आहे. हां, त्याचं चौकोनी डोकं किंवा असे त्यामुळे कान असं असतात. ते लोकांना हे वाटतंच. पण त्याने होतं काय, साईट प्रोटेक्ट होते. हं. जे आम्हाला महत्वाचं आहे, बाकी काही नाही. कारण ह्या सगळ्या साईट आहेत प्रायव्हेट प्रॉपर्टीला. 2500च्या 500 चित्र प्रायव्हेट प्रॉपर्टीला आहेत आणि ही साईट पूर्णपणे प्रोटेक्ट करण्याचं श्रेय माझ्या सहकाऱ्यांचं आहे. ते ज्यांनी हे काम सुरू केलं. सुधीर रिसबूड, धनंजय मराठे आणि सुरेंद्र ठाकूर देसाई. 2012 साली त्यांनी हे काम सुरू केलं आणि त्यांचा मुळात उद्देश तोच होता, की जसं तू अगदी सुरुवातीला म्हटलास, की कोकण म्हटलं की समुद्र, मासे याच्या पलीकडे आपण बघत नाही. पण त्यांनीच कन्सेप्ट काढली, की आडवळणावरचं कोकण. हं. की जे नोन आहे, त्याच्या पलीकडचं कोकण या ह्याच्यातनं ते एकत्र आले होते. आणि ह्याच तिघांनी खूप आधीपासून पब्लिक आर्किओलॉजीला धरून काम ठेवलं. त्यामुळे ही सगळी चित्र अजूनपर्यंत व्यवस्थित वाचलेली आहेत. नाहीतर हे कठीण होतं काम. तू माणसांबद्दल आपण बोलत होतो. तर ती जी चित्र आहेत, ती आत्ताच्या माणसाच्या जवळ जाणारी आहेत? काही प्रमाणात हो, काही प्रमाणात नाही. कारण एकतर खूप व्हरायटी आहे. म्हणजे काही ठिकाणी हाताची बोटं दाखवलेत, पायाची पण गंमत पायाची बोटं कुठेही 5 नाहीयेत. पायाची बोटं आयदर 2 किंवा 3 आहेत. हं. 5 पायाची बोटं कुठेही नाही दाखवलेत. त्याचं जरा इकडे-तिकडे होतं. एक्स-रे टाइप फिगर नावाची एक गोष्ट असते, जी भीमबेटकामध्ये किंवा अशा ठिकाणी दिसते, की अ, माणसाच्या शरीरातले आतले अवयव दाखवले जातात. बरोबर. ती काही ठिकाणी आम्हाला दिसली, की आतडी इथे दाखवलेली आहेत. इथे फुफ्फुसांचं 2 अंकन आहे. बरं. असं काही ठिकाणी दिसतं. म्हणजे हे फार कुतूहलाचं आहे, की हे माणसाने कसं केलं? एक चित्र आहे जिथे बाई मुलाला जन्म देताना म्हणजे स्क्वॅटिंग पोझिशनला दिसते. पण अगेन ती हेडलेस आहे. तिला डोकंच नाहीये. 2 हात, 2 पाय आणि ती स्क्वॅटिंग पोझिशनला बसली. तिचं बेली म्हणजे जिथे बाळ असताना जे पोट फुगतं ते पोट फुगलेलं आहे आणि ती जन्म देणार आहे या पोझिशनला काही फिगर्स आहेत. सो अशा सामाजिक काही फिगर्स आहेत. त्याच्या पलीकडे पण असं डायरेक्टली कनेक्ट होणारं असं काही नाहीये. मग काही ठिकाणी टेडी बिअरसारखे गोलच हात आहेत. हं. बोटं नाहीये तिथे त्यांनी असं केलंय. आशय असलेल्या बऱ्यापैकी फिगर आहेत, की शरीराला हॉरिझॉन्टली पॅरलल अशी हात आहेत त्याचे. पाय पण असे आहेत त्याचे. अशा फिगर्स आहेत. पण इंटरेस्टिंग आहे. म्हणजे अशा प्रकारच्या मनुष्यकृती भारतात नव्हत्या कुठे, ज्या आत्ता इथे दिसतात.
तर बोलत असताना एक असा विषय विचार आला, की आपल्याकडे अशी थेअरी मांडली जाते, की माणूस भारतात म्हणजे अश्मयुगीन माणूस हा पश्चिमेकडनं आला. पण जर हे कातळ चित्र, कातळ शिल्प जर कोकणातच सापडत असतील, तर मग ह्या थेअरीला आपण छेद देऊ शकतो? अ, आता ही थिअरी खूप कॉमन आहे, की डार्विनने वगैरे पण तेच मांडलं, की आफ्रिकेत माणसाचा उगम झाला आणि मग तो तिकडनं पसरला. पण त्याला छेद देणारा खूप लोकांनी अभ्यास केलाय. म्हणजे काही अभ्यासक आहेत ज्यांचं म्हणणं आहे, की आफ्रिकेत जेव्हा माणूस इव्हॉल्व होत होता किंवा जन्माला येत होता, तेव्हा आशिया खंडातही माणूस जन्माला येत होता. हं, फक्त मुद्दा असा आहे, की जेवढे पुरावे आफ्रिका खंडात मिळतात, तेवढे पुरावे आपल्याकडे मिळत नाहीत. त्याचं कारणही तेच आहे, की पर्यावरण. हं, आपल्याकडे पडणारा पाऊस किंवा पुरावे जतन करण्यासाठीचं वातावरण आपल्याकडे नाहीये. हं. आणि म्हणजे अजून एक, तू आता कोकणातला उल्लेख केलास म्हणून ही पण एक थिअरी आहे, जी ॲड करतो मी, की कदाचित माणसाने समुद्रामार्गे सुद्धा मायग्रेशन केलंय. बरं. जे खूप कठीण आहे बिलीव्ह करणं, की पूर्ण हिंदी महासागर किंवा अरबी समुद्र आफ्रिकेतनं समुद्रमार्गे भारतात येणं. अश्मयुगीन काळामध्ये असं म्हणू. पण ही थिअरी आहे. जे काही जण त्याच्यावर अभ्यास करतायत. पण एक आहे, की हा जो माणूस होता, त्याचेच पुढचे वंशज आम्ही आहोत कोकणातला. ज्याने कुणी चित्र कोरली, तो तिथेच राहिला किंवा तिथेच त्यानं कुठेतरी ब्रीडिंग झालं आणि आत्ताचा माणूस आहे हे 100% आहे. कोकणी म्हणायला पाहिजे त्या अगदी, अगदी. अश्मयुगीन. तो खरा कोकणी हो. आहे. पण मग अरे, बरीच मोठी तू आता मला सांगितलं, की एवढी मोठी शिल्प ही कोरली कशी? म्हणजे कुठला हत्यार वापरला? आणि ते बघताना तुम्हाला वरनं बघायला लागतं. हो. तर त्याला ते अंतर, माप हे कळलं कसं? मुळात आपण आत्ता विचार करताना खूप टेक्निकल विचार करतो, की बाबा हे त्याला कळलं कसं? हे का बघायची गरज आहे? एखाद्या कलाकाराला तू हे कसं बघतोस हे आपण नाही विचारत. आता एम.एफ. हुसेननी चित्र काढताना, "सर तुम्ही हे का काढलत?" हे ते नाही सांगू शकत. मला वाटलं मी काढलं. आता सुद्धा संस्कार भारतीची रांगोळी ही 50-60 फुटाची असते. बरं तो काढणारा माणूस एकच असतो. खरंय. त्याला कुठेही मोजमाप घेऊन काही करायला लागत नाही हो. मग हा माणूसही तेवढा 100% प्रगत होता. म्हणजे हा 50-54 फुटाचा हत्ती, हा आत्ता असा 54 म्हणजे एकदम तो ॲक्युरेट असेल असं वाटतं, पण नाहीये तेवढा ॲक्युरेट तो. त्यात ते प्रिमिटिव्ह किंवा प्राथमिक कार्व्हिंग आपल्याला दिसतं, की त्याची सोंड थोडी बाहेर झाली गंडस्थळ थोडं हललंय. कान त्याचे त्याचे कान मिकी माऊस सारखे आहेत. अच्छा. फार बेसिक आहेत. पण ते कळतात ना, की त्याने तेवढी खबरदारी घेतली, की हे काय आहे ते कळलं कळलं. पाहिजे. पण मग कुठलं हत्यार वापरलं असं काही? कोरण्यासाठीचं हत्यार हा आमच्यासाठी खूप मोठा प्रश्न होता. कारण काही अभ्यासकांचं म्हणणं होतं, की एवढं 3.5 इंच डीप आहे, तर डेफिनेटली मेटल वापरलंय त्याने. पण आम्हाला मेटलचे पुरावे शून्य, काहीच नाही. बरं मेटल याचा अर्थ बाकीचं मटेरियल कल्चर पण आहे. पॉटरी आहे, मृतभांडी आहेत, त्याचे कपडे असतील, त्याची वस्ती असेल, ते काहीच सापडलं नाही आम्हाला. पण आम्हाला दगडी हत्यारं भरपूर सापडली. हं. प्रत्येक म्हणजे जवळपास 20 कातळ शिल्पांच्या साइटला आम्हाला हजाराने दगडी हत्यारं सापडलेत. बरं. मग ते समजण्यासाठी आम्ही एक्सपेरिमेंटल आर्किओलॉजीचा एक भाग केला. गिरिराज कुमार, नीलम सिंग, राम सिंग असे आमच्याबरोबर काही जण होते. आम्ही एकत्र काम केलं, की माणसाने दगडाने हे कोरलेलं असेल का हे समजण्यासाठी. सो 30 सेंटीमीटरची लाईन मारली आम्ही 2 पद्धतीने. एक म्हणजे डायरेक्ट परकशन, डायरेक्ट दगड घेऊन जमिनीवर मारायचा आणि दुसरं म्हणजे इनडायरेक्ट परकशन. म्हणजे टोकदार दगड या हातात, गोलाकार दगड या हातात आणि असं. बरं. ह्या 2 पद्धतीने आम्ही 2 वेगवेगळ्या सीझनला केलं. एक समर आणि पावसाळा. तर उन्हाळ्यात करताना आम्हाला 30 सेंटीमीटरची लाईन मारायला 50 मिनिटं लागली दोन्ही पद्धतीने आणि पावसाळ्यात तीच लाईन मारायला आम्हाला 20 मिनिटं लागली. हं. सो एक गोष्ट त्यातनं कळली, की पावसाळ्यात हा जांभा दगड सॉफ्ट होतो आणि ज्या कालखंडाचा आपण विचार करतोय, तेव्हा जर 9 महिने पाऊस असेल, तर त्याला ते खूप सोपं आहे करणं. तू आत्ता ना सांगत असताना बरेच किस्से सांगितले. असे काही किस्से आहेत का, की जे शोधताना झाले किंवा शोधल्यानंतर घडले? कोकणातल्या कातळशिल्पांना 2 सगळ्यात मोठे धोके आहेत, थ्रेट्स आहेत. ते म्हणजे एकतर मायनिंग, लॅटराइटचं, जांभ्याचं मायनिंग खूप होतं. त्याचे ब्लॉक्स काढून ते बांधकामासाठी वापरले जातात. आणि दुसरा म्हणजे ब्लास्टिंग. हं. आपण आंबा खूप आवडीने खातो. पण आंबा लावण्याचे कष्ट खूप वेगळे आहेत. कारण आंब्याला लिटरली लहान मुलाप्रमाणे वाढवायला लागतं कलमाला, की त्यात दगड तोडायचा, ब्लास्टिंग करायचं. ते असा खड्डा होतो. मग त्या खड्ड्यात माती टाकायची. मग ते कलम लावायचं. असं ते सगळं करायला लागतं. सो ब्लास्टिंग आणि मायनिंग हे 2 सगळ्यात मोठे थ्रेट्स आहेत कातळ शिल्पाला. हं. आणि त्या ह्याच्यातनंच ही कातळ शिल्प सगळी शोधली गेली. बरं गंमत म्हणजे ब्लास्टिंग करणं किंवा मायनिंग करणं हे खर्चिक काम आहे.
हे गरीब माणसाला जमणारं नाहीये. त्यामुळे ज्याच्याकडे सधनता आहे, तो हे करू शकतो. त्याच्या पलीकडे काहीच नाही. बरं जिथेही चित्र आहेत, तो भाग सगळा रेव्हेन्यू ह्याच्यात पडीक जमीन ह्या नोटवर आहे. म्हणजे त्यातनं उत्पन्न काही नाही. कारण तिकडे मातीच नाही, शेती नाही, काहीच नाही. त्यामुळे तो पडीक जमीन आहे. मग आमचा आधीपासून मुद्दा तोच होता, की तुम्ही ही जर कातळशिल्प वाचवली, त्यातनं पर्यटन वाढीला लागेल आणि तुम्हालाच त्याचा फायदा होईल. तिथपासून आमची इथे सुरुवात झाली होती. आणि तेच चालू असताना कशेळीच्या साईडचा विषय झाला, की अनफॉर्च्युनेटली एका ह्याचं मायनिंगचं काम कातळशिल्पामुळे थांबलं आणि तो संघर्ष एवढा विकोपाला गेला, की मराठ्यांच्या डोक्यावर बंदूक ठेवली गेली होती, आयुष्य. की तुम्ही हे का करताय? हं. आणि 2 वर्षांनी ते विरघळलं सगळा विषय तो त्याला समजावण्यात आलं आणि 2 वर्षांनी ज्या माणसाने बंदूक ठेवली, त्याच माणसाने जगातलं सगळ्यात मोठं कातळशिल्प आम्हाला दाखवलं म्हणजे कशेळीचं आहे 54 फुटाचं. क्या बात आहे. म्हणजे सुरुवात इकडनं झाली होती आणि आता ते इथपर्यंत आहे. तसंच उमरे नावाचं गाव आहे. जेव्हा मी जॉइन झालो आणि आर्किओलॉजी डिपार्टमेंट, रेव्हेन्यू डिपार्टमेंट आणि भाई, मराठे वगैरे आमचा एकत्रित सर्व्हे चालू झाला, की ही कातळशिल्प कोणाच्या जागेत आहेत हे कळायला हवं. त्याशिवाय संपर्क कसा साधणार? ते उमरे नावाच्या गावात गेलो होतो आम्ही आणि तिथे पोलीस पाटील, मी, भाई असे 3-4 जण होतो आणि 70 एक लोकं काठ्या घेऊन आमच्या अंगावर यायला लागले. मला असं झालं, की म्हटलो संपलं आपलं आर्किओलॉजी ह्याच्या पलीकडे आपण काय करू शकणार नाही आहात. आणि म्हटलो, "भाई काय करायचं आता?" भाई म्हटले, की "थांब बोलूया." आणि ते आले. परत कारण कोकणात काय किंवा कुठेही सरकारी माणूस आल्यावर माणसांना भीती वाटते, की त्यांना वाटतं, की ही जमीन अॅक्वायर करणार, आता जमीन हडप करणार, जे आम्हाला नाही करू द्यायचंय. तीच त्यांची मानसिकता होती, की जमीन अॅक्वायर करण्यासाठी, मोजणीसाठी आलेले आहेत. उद्या साले आपल्याकडनं घेणार. या नोटवर ते होते. तेव्हा ते चिडूनच होते. हातात काठ्या घेऊनच आले होते ते. विचारलं, "काय करताय?" "अरे काय चाललं काय?" सांगितलं. म्हटलं, "असं-असं कातळ शिल्प आहे." "एह, काय कातळ शिल्प? आमच्या आज्यान कोरलं आणि ते. आमचा आजा गुरं चरूक वर यायचा. गुरं सोडलं की काही काम नसायचं. मग बसल्या-बसल्या कोरलं रांडेच्यान." असं या भाषेतच बोलला तो. तो नशिबाने त्याचा आजा पण तिथे होता. हं. तो आपला तंबाखू मळीत शांतपणे बसला होता. आणि त्या आज्याला म्हणजे आम्हाला पण कौतुक वाटलं, की एवढ्या फर्मली हा सांगतोय. ह्याचा अर्थ खरंच असेल काय? हं. आमचा सगळा अभ्यास गेलाच तिथे. म्हणून मग त्या आज्याला पण भेटायला गेलो. तो आजा म्हटला, "नाही, मी नाही कोरला. आमच्या आज्यानं माका दाखवलं होतं, की हडे काय तो कोरलेला हा म्हणून." म्हटलं, "आजोबा तुमचं वय काय?" तो म्हटला, "असेल 70-80." म्हटलं, "तुमचा आजा म्हणजे?" म्हटलं, "आणि 70-80." म्हटलं, "150 वर्ष जुनं झालं हो. झालं हेरिटेज." हो. म्हटले, "हो." मग त्यांना घेऊन आलो. म्हटलं, "हा बघा इथे ना हा हत्ती आहे. हा गेंडा आहे. आपल्याकडे दिसतो का?" "नाही बा, असलं काही दिसत नाही आता." म्हटलं, "हा बघा इथे आहे." "हां, मग काय तो जुना." सो जे मारायला आली होती लोकं, तिथे संवाद 1 तासाचा संवाद चालू होता आमचा. आणि आत्ता लिटरली गेल्या वर्षी डिसेंबरची गोष्ट आहे. त्याच गावातला ज्याच्या जमिनीत ती कातळशिल्प आहेत, तो माणूस आमच्या रिसर्च सेंटरला आला आणि आम्हाला सांगायला लागला होता, की तुम्ही ही कातळशिल्प वाचवा. म्हणजे ज्या गावातली लोकं आम्हाला मारायला आली होती, त्या गावातली लोकं आता आम्हाला येऊन सांगतात आहे, की ही कातळशिल्प तुम्ही वाच. वाचवा. बरं गंमत अशी आहे, बऱ्याचशा साइट्स शाळातल्या मुलांना मिळतात. हं. कारण ती मुलं सड्यावर जास्त फिरत असतात. करवंद खा, जांभळी खा, खेळायला. त्यामुळे आमचा मूळ फोकस खूप आधीपासनं जवळपास आम्ही 200 शाळांमध्ये लेक्चर दिलेत, प्रदर्शनं मांडलेत ग्रामपंचायत ऑफिसला. सो आमचा मूळ फोकस नेहमी शाळेतली मुलं हा असतो. त्यांना सापडतात त्यांना लगेच. सापडतात. कारण त्यांना ते कुतूहल असतं, की जे मी तुला पक्ष्याचं म्हटलं ना, हं. ते मुलांनी शोधलंय. काय सांगतो? ते असे बऱ्याच साईट मुलांनी शोधलेल्या आहेत. तर त्या दिवशी पण तसंच झालं. त्या मुलांनी शिक्षकांना सांगितलं, शिक्षकांनी आम्हाला सांगितलं आणि आम्ही गेलो. ते गेलो ते सगळेजण हसत होते. म्हटलं हसतायत काय सगळे? बरं कोणी बोलायला मागेना, की "काय बाबा काय झालं?" हसायला लागले सगळे. मग आम्ही एक म्हातारा पकडला. अशा वेळी म्हातारे कामाला येतात. ते लाजत-बिजत नाहीत. त्यांना काही वाटत नाही. बरं कोकणातले म्हातारे त्यामुळे तर विषयच असतो. मग त्यांना पकडलं. म्हटलं, "आबा काय विषय काय आहे आजोबा?" "काय नाही हो, हे खुळे आहेत लोकं" म्हटले. "ती कथा अशी आहे, हे सगळं सपाट आहे ना, तो जो राक्षस होता, तो इथे संडासला बसला होता आणि ढुंगण घाशी धडेसून गेला. म्हणून तिकडे तुम्हाला गवत दिसत नाही. मग हे सांगणार कोण? म्हणून ते सगळे हसतात आहेत." म्हटलं, "हाच विषय आहे ना." मग तेव्हा आम्हाला जाणवलं, की हे खरं आहे, ते बोलले ते. कातळशिल्प जिथे आहे, तिकडे इतर ठिकाणपेक्षा गवत कमी आहे. हं. मग तो पॅटर्न आम्ही शोधायला लागलो. जेव्हा नवीन सेट शोधायला जातो तेव्हा, की हे असलं मायन्यूट ऑब्झर्वेशन लोकांचं आहे.
असा तसाच एक किस्सा आहे. तो थोडा असा म्हणजे अश्लील नाहीये, पण एक चित्र आहे. तिथे असं किसिंग करताना दिसेल असं ते काहीतरी दिसतं. आणि सेम गोष्ट अशीच, की लोकं तरुण वर्ग होता, शाळेतली मुलं सगळे बायका पण अशा पदर अंगावर घेऊन लाजत चालू होतं. म्हटलं, "काय विषय आहे?" परत आजोबा कामाला आले. "हे लाजताव कसले? त्यांनी किसवलं नाही म्हणून तुम्ही दिसलात इथे." म्हणे. सो ते पण एक इंटरेस्टिंग होतं, की लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन खूप इंटरेस्टिंग आहे. ते होतं जॉमेट्रिक. पण ते दिसताना ओठात ओठ अडकले तसं दिसत होतं. हं. सो ते मग लोकं त्या दृष्टिकोनातनं बघत होते. तर तो आम्हाला पण एक दृष्टिकोन मिळाला, की ओके हे असंही असू शकतं आणि असूच शकतं, की चित्रांमध्ये अशा प्रकारचे सेक्शुअल सीन्स दिसतात. हं. इथे नाही आहेत ते सोड, पण दिसतात आपल्याला. तो किस्सा मला तू सांगितला होता, की अंध मुलं आले होते. असे बरेच पर्यटक येत असतील तर खूप तिथे. पर्यटक आलेत. म्हणजे एक अशीच जॉमेट्रिक फिगर आहे. इथे 2 गोल आहेत, मध्ये वेव्ही लाईन आहे. सो तिथे पर्यटक असेच आले असताना आम्ही पर्यटकांना विचारतो. कारण आमचं काय झालंय एवढ्यांदा साईट बघितल्यात ना, की त्या भौमितिक आकृतीमधनं आम्हाला वेगळं काही दिसत नाही आता. हं. बरं ते ॲब्स्ट्रॅक्ट आहेत, की तुम्ही जसं बघाल तसं तुम्हाला दिसणार आहे ते. सो ते पर्यटक आले आणि त्यांना आम्ही विचारलं, की "हे काय वाटतं तुम्हाला?" तेव्हा ती एक बाई आर्किटेक्ट होती. तिने एक वेगळी ट्यूब पेटवली ना आमच्या डोक्यात, की ती वेव्ही लाईन जी आहे ना, ती नदी असू शकते आणि हे मिरर इमेज आहे, की जसं इथे आहे तसं इथे आहे. म्हटलं, "हो, हे असू शकतं सालं. हे आपल्याला सुचलं नाही." सो हे असं भरपूर वेळा होतं. आमच्याकडे जो पर्यटक येतो त्याला आम्ही अशा साईटवर घेऊन जातो, की तुम्हाला काय वाटतं? ते तुम्ही आम्हाला सांगा. कारण आता आम्हाला नवीन नाही दिसत याच्यातनं काही. तसंच अंध मुलांचं सुद्धा कशेळीसारख्या साईटवर येणं झालं होतं एकदा. सो आमचा तो खूप मोठा हसबनीस म्हणून चित्रकार आहेत. त्यांनी त्या हत्तीची ब्रेल लिपीतली आकृती तयार केली. बरं. त्या मुलानी ते आधी समजून घेतली आणि साईटवर आल्यानंतर पूर्ण हत्तीवर त्यांनी हात फिरवून ती आकृती अनुभवली आणि त्यांना कळली ती. हे खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे जे आत्ता आपण करू शकत नाही, ते त्या काळच्या मानवाने कुठेतरी करून ठेवलेलं आहे. म्हणजे हे फार आम्हाला ओव्हरवेल्मिंग होतं ते, की अंध माणसांना सुद्धा किंवा अंध मुलांना सुद्धा ही कला अनुभवता येऊ शकते. पण ते आम्हाला खूप भारी वाटलं, की हे असंही होऊ शकतं. हं. जे आपण नाही कधी मग आम्ही सुद्धा चप्पल काढून, हात फिरवून आम्ही सुद्धा असं लिटरली त्यांच्याबरोबर हे केलं. ते खूप वेगळं फिलिंग होतं. म्हणजे आम्ही सुद्धा डोळे बंद करून फिरलो तिथे. फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे जे त्या माणसाने निर्माण केलंय ना, ते आपण नाही करू शकत किंवा ते माणूस जो जगलाय, ते आपण कठीण आहे आपल्याला करणं ते. हं. सोपं नाहीये. असे आणि बरेच पर्यटक येतात. एक 95 वर्षाचे आजोबा आले होते. बरं. खांबडखोने म्हणून मुंबईचे आहेत ते. ते अजूनही आहेत आणि ते करतात काम. त्यांना इतिहासाची भयंकर आवड आहे. बरं काही साईट ज्या आहेत ना, त्या तुम्हाला चढायला लागतं. चढ्यावर आहेत. सो एक 100 मीटर चढायला लागतं तुम्हाला. वाखाडी म्हणतो त्याला आम्ही. पण तो माणूस आला अरे. म्हणजे एका सर्टेन पॉइंटला 19-20 साली आम्हाला असं झालं होतं, की यार काथ्यशिल्पाचं पुढे काय होणार? असं प्रश्न पडला होता आम्हाला. पण ते आले, आमच्याबरोबर तिन्ही दिवस फिरले. त्यांना चढायला थोडा वेळ लागला. वयोवर्ष 95व्या वर्षी तो माणूस 100 मीटरची पाखाडी 1.5 किलोमीटर चालला रे. म्हणजे आम्ही हरलो होतो तिथे आणि जाताना त्यांनी आम्हाला पाठीवर हात ठेवला आणि सांगितलं, "तुम्ही जे काम करताय, ते खूप वेगळं आहे. ते श्रेष्ठ आहे. ही देशसेवाच आहे. ते तुम्ही करत राहा. माझ्याकडनं जेवढी मदत होईल तेवढं मी करेन." एक इराणचा माणूस होता. हं. सेम असाच 75-80 वय होतं. तो एकटा आला होता. कुठेतरी BBC बातमी बघितली हं. आणि तो एकटा आला होता. का? मला चित्र बघायचेत. अमेरिकेतनं असे आलेले कपल आहेत. आम्हाला चित्र बघायचेत. आम्हाला असं होतं, की काय येतात ही लोकं? एवढा खर्च करून फक्त हे चित्र बघण्यासाठी. तेव्हा आम्हाला जाणवतं. मग आमचे असे काही स्पॉट्स पण आहेत, की जिथे आम्ही त्यांना घेऊन जातो. गावातल्या लोकांना ते दिसणं अपेक्षित आहे, की आपल्याकडे ही मंडळी येतात हं. आणि का येतात? तर चित्र बघण्यासाठी फक्त येतात. हं. मग ते गावातल्या लोकांना पण त्याचा स्वाभिमान होतो, की येस आपल्याकडे पण साला काहीतरी वेगळं आहे. सो अशा ह्याच्यातनं खूप असे पर्यटक आले, खूप लोकं आली, ज्यांनी एक आजी होत्या, त्यांनी नंतर 100ची नोट काढून दिली होती हातात. ते एवढं भारी वाटलं आम्हाला, की काही नाही साडी नेसून होत्या, काठी टेकत-टेकत, पण तो गेंडा त्यांना बघायचा होता. त्यांनी बघितला आणि जाताना त्यांनी 100ची नोट काढून दिली. मी एवढं देऊ शकते, कौतुक म्हणून ठेवा. आम्हाला असं झालं, की हे खूप ओव्हरवेल्मिंग आहे आणि हे काम त्यामुळे महत्वाचं आहे आणि ते मग हळू जगाला कळलं. असं नाहीये, की ते दुर्लक्षित राहिलं.
ते युनेस्कोला सुद्धा कळलं आणि सगळ्यांना कळलं ते. या सगळ्यांच्या मदतीने असं म्हणायला हरकत खूप नाही. 100% आणि आम्हाला गावकऱ्यांची तेवढीच सोबत मिळाली. म्हणजे असं नाहीये, की फक्त आम्हीच केलं. सुरुवातीला विरोध झाला, त्याबद्दल काही म्हणणं नाही. पण गावकऱ्यांची खूप सुंदर साथ मिळाली आम्हाला. म्हणजे उक्षी नावाचं गाव आहे. तिकडे 18 बाय 18 फुटाचा हत्ती आहे. तर तिथे आमचाच मित्र मिलिंद खानविलकर म्हणून सरपंच होता. तो एक साईट मिळाली होती तिकडे ऑलरेडी. तर भाईनी सांगितलं, की मिलिंद म्हणे इथे अजून सुद्धा आहेत, जरा शोध. त्या 2 दिवसांनी त्यांचा फोन आला, की "अरे भाई मिळाल्यात साइट्स, या जरा तुम्ही." म्हणून गेलो तर ते अशा हत्ती दिसला आम्हाला. त्या गावातल्या लोकांना आम्ही सांगितलं, की इथे असा-असा हत्ती आहे, याचं महत्त्व आहे. हे हेरिटेज आहे, तुम्ही नीट ठेवलं पाहिजे. तर गावातल्या लोकांनी एकत्र येऊन ती साईट प्रोटेक्ट केली क्या बात है! पूर्णपणे. त्यात सरकारी हस्तक्षेप शून्य होता. म्हणजे रेव्हेन्यू डिपार्टमेंटमधल्या काही लोकांनी सहकार्य केलं. पण गावातले लोकं एकत्र आले, गवंडी आले, त्यातला चिराखणवाला आला. त्यांनी काही चिरे दिले, गवंडी मालकांनी सिमेंट दिलं. त्यांना फक्त आम्ही प्लॅन दिला होता, की असं-असं एक वॉल बांधा, की ज्यातनं वाहणारं पाणी तिथे होणार नाही. एक एरियल व्ह्यू मिळण्यासाठी प्लॅटफॉर्म करा. हे सगळं गावातल्या लोकांनी केलं अरे तिथे. 100 एक लोकं आली. त्यांनी ती साईट प्रोटेक्ट केली आणि 18 साली त्याचं लोकार्पण झालं उपजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते. आणि 18 सालापासून आत्तापर्यंत जवळपास तिकडे 1,00,000 लोकं येऊन गेलेत. क्या बात! आणि ह्याची त्या ग्रामपंचायतीने नोंद ठेवली. बरं ह्याच्याही पलीकडे जाऊन तो आमचा सरपंच उत्साही आहेच मिलिंद. त्याने हे कातळ शिल्प ग्रामीण पर्यटन योजनेअंतर्गत टाकलं आणि गावात सगळे रस्ते डांबरीकरणाचे करून घेतले. जिथे गावात तुम्हाला वडापाव खायला मिळत नसेल, तिकडे आता मार्केट झालंय. तिथे फोटोग्राफी स्टुडिओ, डॉक्टर, गॅरेजपासून सगळं आहे तिथे आता. सो मुद्दा असा आहे, की तुम्हाला करायची इच्छा असेल ना, तर ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे आम्ही त्याला घेऊन कोकणात सगळीकडे फिरलो. मग त्याचा आदर्श ठेवून खूप जणांनी आम्हाला संपर्क केला. नाही आम्हाला हे वाचवायचंय, ग्रामपंचायतीमार्फत आपण हे करूया. सो आता आम्हाला कॉन्फिडन्स आलाय, की आता लोकं साईट डिस्ट्रॉय नाही करणार. आता आम्ही पूर्णपणे रिसर्चकडे वळलो मग आता. आता आपण अश्मयुगाकडनं थोडं पुढे येऊ. येस. कोकणाचा इतिहास आता अश्मयुगीन काळापासून सुरू होतो कळतो. पण किती जुना आहे कोकणाचा इतिहास? कोकणाचा इतिहास बघायला गेलं तर सगळ्यात जुने पुरावे आपल्याला सुसरुंडी नावाचं गाव आहे, गुहागर तालुक्यात. तिथे मराठे डेक्कन कॉलेजचे प्रोफेसर होते. त्यांनी उत्खनन केलं होतं. तिकडे त्यांना 88,000 वर्षापूर्वीची हत्यारं सापडली होती. बरं. त्याच्यानंतर आम्ही गेली 5 वर्ष एक गुहा उत्खनन करतोय. तिथे कोळोशी नावाचं गाव आहे. हं. तिकडे आम्हाला 50,000 वर्षापूर्वीची हत्यारं सापडलीत. ओके. सो 100% 1,00,000 वर्षापासनं माणसाचं कोकणात अस्तित्व आहे. त्याच्यानंतर ही कातळशिल्प आहेत. मधला जो ताम्रपाषाण युग किंवा लोहयुगाचा भाग आहे, हं. ते कोकणात आपल्याकडे काही दिसत नाही. ते पूर्णपणे तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रात, पुणे, अहमदनगर या पट्ट्यात ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीत दिसतं. ते कोकणात आपल्याला दिसत नाही. त्याच्यानंतर परत महाजनपदामध्ये अपरांत हा उल्लेख येतोच. करेक्ट. तेव्हा इथे भोज वगैरे हे सगळे राजे होतेच. मग मौर्य होते, हं. कोकणचे मौर्य. सातवाहनांचा तर उल्लेख आहेच. विविध त्यांच्या लेण्या कोरलेल्या दिसतात. सातवाहनांनंतर इथे वाकाटकांचं होतं. मग कलचुरी होते, शिलाहार होते. तर तेव्हापासून मग ते कंटिन्युअस कोकणातली डायनेस्टी आपल्याला विविध राजघराणे दिसतात. अगदी आत्तापर्यंत. म्हणजे आंग्रे सुद्धा कोकणातलेच. तेही सुद्धा तिथे दिसतात. सो साधारणतः इसवी सन पूर्व 6 पासून 18व्या शतकापर्यंत आपल्याला कंटिन्युअस मग कोकणात विविध राजघराण्यांचं कुठे ना कुठेतरी त्यांचा रुतबा दिसतो आपल्याला. कोकणात आता तू म्हटलास तसं सगळा फिरलेला आहेस. येस. अशी ठिकाणं सांग, जिथं लोक फार जात नाहीत आणि लोकांनी ती बघितलीच पाहिजेत. एकतर कातळशिल्पाची ठिकाणं आहेत, हं. जी लोकांना फार माहिती नाहीयेत आणि काही अशी ठिकाणं आहेत, जी इझिली ॲक्सेसिबल पण आहेत, फार रिमोट नाहीयेत आणि उत्कृष्ट कार्विंग आहेत. ती हं. बघितली पाहिजेत. त्यासाठी आम्ही रत्नागिरीत कोकणातील कातळशिल्प आणि वारसा संशोधन केंद्र नावाचं एक केंद्र उभं केलंय. तिथे तुम्ही येऊ शकता आणि त्याच्याबरोबरीने कर्णेश्वर किंवा कसब्यासारखी ठिकाणं आहेत, जी दक्षिण काशी म्हणून सुद्धा ओळखली जायची. ते लोकांना माहिती नाहीये. बऱ्याच लोकांनी त्यावर आता काम केलंय किंवा माहिती आहे. पण तिथे कर्णेश्वर सोडल्यास किती मंदिरं आहेत, हे लोकांना माहिती नाहीये. बरं. त्याच्या बरोबरीने तिकडे गदेगड आहेत. हं. तिथे त्याच्याही पलीकडे जाऊन 16व्या-17व्या शतकातली मुघलकालीन घरं आहेत. बरं. उत्कृष्ट लाकडी बांधकाम असलेली. हे लोकांना माहिती नाहीये. गुहागर दापोलीसारख्या दाभोळच्या खाडीच्या आसपास अशीच कित्येक मुघल सरदारांची घरं आहेत, जी अजूनही जिवंत आहेत. तिथे अजूनही लोकं राहतात. बऱ्याचशा रॉक कट केव्हज आहेत. हं. विविध कालखंडात बांधलेल्या आणि मोनोलिथिक आहेत. म्हणजे एकाश्म दगडात
बांधलेल्या गुहा आहेत. ते सगळं आहे. नैसर्गिक वंडर्स खूप आहेत. गरम पाण्याचे झरे, राजापूरची गंगा असू दे, हे मॅग्नेटिक डिफ्लेक्शन असू दे, त्याच्यानंतर आंबोळगडचा सड्यासारखा एक जिओमॉर्फॉलॉजिकल वंडर असलेला सडा आहे. मंदिरं आहेत. कैक प्रकारची मंदिरं आहेत. कोकणातल्या मंदिरांवर आत्तापर्यंत अभ्यासच केला गेला नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. उतरत्या छपरांची, लाकडी बांधकामाची, काष्ठशिल्प असलेल्या मंदिरांवर आत्तापर्यंत अभ्यासच झाला नाही. आणि त्याची शैली एवढी इंटरेस्टिंग आहे, की सभामंडप, छोटासा मंडप, अंतराळ, गूढमंडप हे सगळं आहे तिथे. बरं त्या मंदिरांचं बांधकाम वेगवेगळ्या काळात झालेलं आहे. हे आधी खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मूळ त्याचं मूर्ती जी आहे ती 11व्या शतकातली आहे. गर्भगृह आहे 16व्या शतकातलं आहे आणि पेशव्यांनी 17व्या-18व्या शतकात परत सभामंडप म्हणजे लाकडी बांधकाम करून ते सगळं केलेलं आहे. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे कास पठार सुद्धा कमी पडेल, असा आपल्याकडे कातळसडा आहे. जिथे तुम्हाला जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यात 170 प्रकारची फुलं दिसतात. त्यातले काही स्पेशीज या एंडेमिक आहेत. त्या फक्त आणि फक्त जगात तुम्हाला त्या ठिकाणीच दिसतात. बाकी कुठेही दिसत नाही. ते हे लोकांना माहिती नाहीये. आणि फक्त मुद्दा असा आहे, की आम्ही सुद्धा हे खूप मोठ्या प्रमाणात आउट करत नाही. कातळशिल्प असू देत किंवा ह्या गोष्टी असू देत. कारण आपल्याकडचं होणारं पर्यटन हे जबाबदार पर्यटन नाहीये. ते खूप वेग किंवा अशा ह्याच्यातनं केलं जातं. म्हणजे आम्हाला काही अनुभव सुद्धा आलेत. आता कास पठारातच आपण बघायला गेलो, तर कास पठार हे वर्ल्ड हेरिटेज मॉन्युमेंट आहे. पण तिथे आता ती फुलांचं हे राहिलंच नाहीये. कारण पर्यटन एवढं वाढलं. फोटो काढायच्या नादात तुम्ही त्या फुलांवर पाय ठेवता, हे करता. त्याच्यामुळे ते कास पठाराचं महत्त्व आता जवळपास नाहीसं झालंय. तिथे ज्या प्रकारच्या वनस्पती होत्या किंवा फुलं होती त्यातल्या कमी झाल्या गोष्टी. ते इथे होऊ नये हा आमचा अट्टाहास आहे. आणि त्यामुळे आम्ही खूप आधीपासून गाईड ट्रेनिंग प्रोग्राम्स ऑर्गनाइज करतो, की फक्त कातळशिल्प नाही, तर ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी सुद्धा तुम्हाला त्या गावातला स्थानिक माणूस दिला जाईल. जो तुम्हाला तिकडे घेऊन जाईल, तुमच्यावर तो लक्ष ठेवेल, की तुम्ही काही करत नाही ना. कारण आम्हाला अनफॉर्च्युनेटली असे अनुभव आलेत. काही ठिकाणी कातळशिल्पाच्या इकडचा दगड उचलून न्यायचा प्रयत्न केला. त्याच्यावरती दारू प्यायला बसले. सो हे जबाबदार पर्यटन नाहीये आणि ह्याचा खूप वाईट इम्पॅक्ट होऊ शकतो. कारण ह्यातल्या काही साइट्स आत्ता युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेजसाठी नॉमिनेट झालेल्या आहेत आपल्या. सो उद्या युनेस्को जर ह्याच्यात इन्व्हॉल्व होत असेल आणि हे अशा प्रकारचं पर्यटन जर त्यांना दिसलं, तर ते खूप निगेटिव्ह इम्पॅक्टला जाईल. आणि कोकणात हे नाही होता कामा. त्यामुळे आमची विनंती आहे, की तुम्हाला बघायला यायचं असेल, तर तुम्ही 100% या. रत्नागिरीत आमच्या सेंटरला या. आम्ही तुम्हाला लोकांशी जोडून देऊ. लोकं तुम्हाला तिथे सगळं दाखवतील किंवा आम्ही स्वतः येऊन दाखवू तुम्हाला. पण हे अशा प्रकारचं पर्यटन होणं गरजेचं आहे. कारण काय आहे, त्यातनं स्थानिकांना सुद्धा रोजगार मिळणार आहे. आणि शेवटी त्यांची डेव्हलपमेंट हा सगळ्याचा मूळ गाभा आहे. त्यामुळे त्यातनं त्यांना मिळणारा रोजगार, त्यांना मिळणारं त्यांचं दिनचर्येचं वेगळेपण हे खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी. युनेस्को बद्दल थोडं सांगा. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइटला गेलाय? 2022 साली 9 साइट्स, त्यातल्या 7 रत्नागिरी जिल्ह्यातल्या, 1 सिंधुदुर्गातली आणि 1 गोव्यातली युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेजच्या टेंटेटिव्ह लिस्टला ॲड झाल्या. क्या बात है! आणि हे आमच्यासाठी खूपच ओव्हरवेल्मिंग होतं. म्हणजे हे एवढ्या पटकन होईल असं आम्हाला वाटलं नव्हतं. नॉर्मली प्रोसेस खूप लेंदी असते. म्हणजे आधी हेरिटेज म्हणून हे होतं. मग राज्य सरकार त्याला हेरिटेजचा दर्जा देतं. मग केंद्र सरकार देतं आणि मग युनेस्कोकडे जातं. इथे उलटं झालं. इथे युनेस्कोने आधी या टेंटेटिव्ह लिस्टला घेतल्या आणि आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार ह्याला प्रोटेक्शन किंवा प्रस्तावित स्मारकाचा दर्जा देते. म्हणजे कोणत्याही सरकारी दर्जा नसताना, गेलं सरकारमार्फत असते. पण कोणताही प्रोटेक्टेड दर्जा नसताना युनेस्कोने यांचं महत्त्व ओळखून यांना टेंटेटिव्ह लिस्टला ॲड केलेलं आहे. म्हणजे हे खूप मोठी गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी, की 9च्या 9 साइट्स आपल्या आणि युनेस्को सीरियल नॉमिनेशनमध्ये केलेले आहेत. क्या त्यात अनफॉर्च्युनेटली ती गेंड्याची साईट आम्हाला नाही देता आली. कारण त्याचा लँडस्केप खूप खराब झाला होता मायनिंगमुळे. त्यामुळे ती देता आली नाही. बाकी हत्ती आहे, बारसूची साईट वगैरे या सगळ्या साईट आहेत. आणि तो आमच्यासाठी खूप चांगला सुखद धक्का होता. पण तेव्हा जाणीवही झाली, की आता जबाबदारी वाढलेली आहे. कारण युनेस्को सध्या डायरेक्टली गावांकडे जातं. हं. गावकऱ्यांशी बोलतं, की उद्या हे वर्ल्ड हेरिटेज झालं, तर तुमच्याकडे ती सिस्टम आहे का? ह्या येणारा पर्यटक पेलण्याची
सिस्टीम तुमच्याकडे जनरेट आहे का, हे युनेस्को डायरेक्टली जातं. शेवटचा प्रश्न. खूप सगळा प्रवास आपण बघितला. असा कुठला रिसर्च तुझा करताना अक्षरशः अंगावर काटा आला ते बघून? सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मी गेंडा बघितला आणि तेव्हा तो एरियल व्ह्यू वगैरे काही नव्हता. तेव्हा आम्ही म्हणजे मी 6 फुटाचा आहे. सो तेव्हा त्या ह्याच्यावरूनच मला गेंडा दिसला होता आणि आय वॉज लॉस्ट. म्हटलं 24 फुटाचा गेंडा कधी काळी 10,000 वर्षापूर्वी त्या माणसाने जे कोणी तिकडे ते कलाकार असतील कोरणारे, त्याच्या ह्याच्यावर मी उभा आहे आणि हा गेंडा मी बघतोय, जो मी आत्तापर्यंत आयुष्यात खरा गेंडा बघितला नव्हता मी. पण तो कोरलेला गेंडाच मला एवढा खरा दिसायला लागला, की हे काहीतरी अफाट आहे. म्हणजे माझ्या डोळ्यातनं पाणी आलं तेव्हा तिथे, की मी किती जुन्या ह्याच्यावर उभा आहे मी आणि मी पाय कसा ठेवू शकतो ह्याच्यावर, असं मलाच ते हे झालं. ते त्याला धार्मिक ह्याच्यातनं नव्हे, पण त्या आदरयुक्त मला ते हे झालं होतं. आणि जेव्हा पहिल्यांदा आम्हाला दगडी हत्यारं मिळाली, म्हणजे कारण कातळशिल्प एवढी कोरलेली होती, सगळं होतं. पण आमच्याकडे काही पुरावेच नव्हते, की हे किती जुनं आहे? काय आहे? ह्याला आमच्याकडे काही पुरावाच नव्हता. मग पाळीव प्राण्यांचं अंकन नाहीये, त्यामुळे हे शेतीच्या आधीचं आहे वगैरे हे सगळं झालं 10,000 ते 5,000. पण दगडी हत्यारं मिळणं हा आमच्यासाठी खूप मोठा भाग होता. ते मी तेव्हा भाई आणि मी बाईकवरनं फिरायचो आणि ते साईट डॉक्युमेंट झाली आमची आणि मी असंच फिरता-फिरता मला क्वार्ट्ज नावाचा दगड असतो. त्याच्यापासून मायक्रोलिथिक मटेरियल असं म्हणतो. सूक्ष्म लघु हत्यारं असतात ती. ती हत्यारं मला तिकडे दिसली आणि मी मी खुललो. म्हटलो, "त्याला काहीतरी एक माणसाच्या अस्तित्वाचा कातळ शिल्पांशिवायचा पुरावा आपल्याला इथे दिसतोय, जो आत्तापर्यंत कोकणात कधीही मिळाला नव्हता." सो मी तिथे भाईंना हाक मारली. भाई म्हटलं, "हा असा-असा दगड असतो. हा कुठे मिळतोय तुम्ही शोधा." आणि आम्हाला भाईनं आणि मला जवळपास तिकडे 150 हत्यारं मिळाली. आणि ती आम्ही तिथे म्हणजे खूप वेगळं वाटलं आम्हाला. तिथे मायनिंगचा ट्रक होता. त्या ट्रकवाल्याला बोलावलं. त्याला म्हटलं, "तू थांब इथे." त्याच्या त्या कॅरियरवर चढलो आणि मग फोटो घेतला, की या ठिकाणी ही हत्यारं आम्हाला मिळाली. ती रुमालात गुंडाळली. कारण आमच्याकडे तेव्हा पिशवी वगैरे कारण हे असं काही मिळेल याची खात्रीच नव्हती. मग त्या रुमालात गुंडाळली होती. ती एका कुठेतरी टपरीवर थांबलो. तिथे ती हत्यारं धुतली आणि माझे प्राध्यापक आहेत डॉक्टर पार्थ चव्हाण म्हणून. त्यांना आम्ही पाठवली ती. मी फोटो पाठवला, की "सर असं-असं मिळालेलं आहे. हे खरंच आहे का?" 1 तासाने सरांचा मला रिप्लाय आला, की "येस ऋत्विज, दीज आर स्टोन टूल आर्टिफॅक्ट्स. प्लीज कीप इट सेफ." मला अजूनही शहारा येतो अंगावर, की ओके आपल्याला कातळ शिल्पांशिवाय अजून सुद्धा तिथे पुरावे मिळायला लागलेत. त्याच्यानंतर आम्हाला असे 20 ते 25 ठिकाणी अशी हत्यारं मिळाली. आणि तशीच गोष्ट त्या कोळोशीच्या गुहेची पण आहे. म्हणजे तिथे गुहा आहे, नाथाजी गुंफा असा आम्हाला रेफरन्स लागला होता आणि भर पावसाळ्यात आम्ही गेलो होतो. आणि गावात शिरता-शिरता दगडी हत्यारं दिसायला लागली. म्हटलं हा काय विषय आहे? म्हणून मग त्याचाच पाठलाग करत आम्ही वर गेलो आणि वर गेलो बघतो ती मोठी गुहा आहे. जवळपास 150 फूट लांब गुहा आहे आणि मध्ये त्याला मस्त भोक आहे आणि तिथे जाऊन बघतो तो परत सगळी दगडी हत्यारं पसरलेली आहेत. तिथे आम्ही 3 वर्ष उत्खनन केलं. 2.25 लाख दगडी हत्यारं आत्ता आम्हाला त्या गुहेतनं मिळाली. काय सांगतो? 2.25 लाख दगडी हत्यारं आहेत. म्हणजे जेव्हा पहिल्यांदा आम्ही गेलो तेव्हा आम्हाला हे वाटलं नव्हतं, की एवढं सगळं त्या गुहेतनं मिळेल. बरं ते गुहा 2.5 किलोमीटर उंच आहे. गावापासून दूर आहे. म्हणजे दररोज ते चढायचं, उतरायचं, येताना सगळे दगड 10-10 किलोचे दगड घेऊन यायचे. तर ते कष्टाचं काम होतं. पण तिथे एवढं सगळं मिळालं, त्याचं डेटिंग आता येईलच बाहेर. साधारणतः 40,000 वर्षापूर्वी माणसाचं अस्तित्व तिथे होतं. त्याच्या पायातळी आपण राहतोय कुठेतरी. क्या बात हा एक खूप वेगळा अनुभव होता किंवा हत्तीसुद्धा. 50 फुटाचा हत्ती नाही रे मिळत कुठे बघायला. जे आर्टिस्टिक मॅन-मेड वंडर्स आहे ते. नाही म्हणजे आत्ता सुद्धा आपण ते नाही करू शकत. फारच युनिक आहे. म्हणजे लोकांना आणि जेव्हा हे पटतं ना, तेव्हा ते फार इंटरेस्टिंग वाटतं, की जेव्हा उमऱ्यातली लोकं आली ना, तेव्हा मला असं आनंदही झाला आणि वाईटही वाटलं, की यार तेव्हा तुम्हाला तेच सांगत होतो आम्ही. हं. तेव्हा पटलं त्यांना. नाही अशातला भाग नाही. त्यांनी साईट डिस्ट्रॉय नाही केली 6 वर्ष. पण आत्ता येऊन त्यांना ते सांगायला लागते, की अहो मायनिंग ॲक्टिव्हिटी चालू झाली आहे. पुढच्या काही महिन्यात काही केलं नाही तर ते चित्र जाणार आहेत. एवढी अनास्था आहे आपल्याकडे. त्यामुळे ते जास्त वाईटही वाटलं. पण फॉर्च्युनेटली आता गावकरीच एवढे सजग झालेत ना, की ते कातळशिल्प वाचणार. ती जाणार नाहीत आता. वाह! क्या बात है! थँक यू सो मच. आज तू आला कारण हा विषय कोणी आतापर्यंत
अशा पद्धतीने मांडला नव्हता. मंडळी, हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या एपिसोड मधली कुठली गोष्ट तुम्हाला जास्त इंटरेस्टिंग वाटली ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन इतिहासासोबत, नवीन विषयासोबत. धन्यवाद.